फर्स्ट बॉल टाकण्याची तयारी गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे. पहिले षटक 7 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि 7 ओव्हरच्या मॅच मध्ये मयूर वाघमारेला पाचारण करण्यात आलं. टीम गोरसई ब या टीमच्या माध्यमातून प्रिन्स 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला मकरन स्पोर्ट्स आहे मानकोलीचा. दोन्ही बलाढ्य संघ ग्रामीण क्रिकेट मधले एकमेकांच्या विरोधात. पहिला बॉल परफेक्ट वाईड यॉर्कर आणि इथे मात्र जागेवर स्तब्ध ठेवले सध्या तरी विनीत माळीला. मयूर वाघमारेने सुरुवात भन्नाट केली आहे. पहिला डॉट बॉल. मयूर वाघमारे पहिले षटक हाताळतो आणि पहिल्या बॉल वर मात्र सध्या तरी स्तब्ध ठेवले, शांत ठेवले विनीत माळीला. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून त्याची ओळख आहे विनीत माळी. आणि दुसराही बॉल बरोबर लेंथ बॉल. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये आणि इथे मात्र दुसराही चेंडू निर्धाव चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला यॉर्कर, दुसरा लेंथ बॉल आणि सातत्याने तुम्हाला लेंथ मध्ये परिवर्तन पाहायला मिळणारच, याच्यामध्ये शंका नाहीये. मयूरने देखील त्याच्या कारकिर्दीची सुरुवात मला अजूनही आठवते. डिंगडॉंग पुणे या संघाच्या दरम्यान तो पहिल्यांदा नगरसेवक ट्रॉफी मध्ये शिरवण्याच्या ग्राउंडवर पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्येच उतरला होता आणि त्याच्यामुळे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव मयूरने तेव्हापासून आतापर्यंत घेतलाय. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. अंपायर सिग्नल येतोय व्हाईट बॉल आणि आता अखेर खातं उघडलंय सध्या मकरन स्पोर्ट्स मानकोलीचं एका धावेच्या मदतीने. त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं मयूर वाघमारेने. त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. रायगड प्रीमियर लीग देखील त्यांनी गाजवली आहे मागच्या हंगामामध्ये आणि त्याच्यामुळे चर्चेमध्ये नाव राहिले मयूर वाघमारेचं. शॉर्ट बॉलचा वापर. इथेही बॉल पंच सांगतायत उमेश केने व्हाईट बॉल आहे. लगातार दुसरा व्हाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात दावेमध्ये भर पडते. धावा झाल्यात आतापर्यंत 2. मकरन स्पोर्ट्स या नावाने सध्या संघ खेळतोय. उत्तम शेठ पाटील उद्योजक आहेत मोठवलचे, त्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11 गोरसई बी हा संघ खेळण्यासाठी सज्ज झालाय त्यांच्या विरोधात. शॉर्ट बॉलचा वापर होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिसरा सलग व्हाईट बॉल. 3 व्हाईट बॉल आतापर्यंत आलेले आहेत या ओव्हरच्या दरम्यान मयूरकडून. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या षटकातले 5च्या 5 बॉल कीपर कडे गेलेले आहेत. विकेट कीपरनेच ते 5 बॉल थांबवलेले आहेत. कुठल्याच फिल्डर कडे बॉल आलेला नाहीये. आता मात्र टायमिंग पाहावं लागेल. बॉल हवेत चाललाय, पवन आहे तिकडे आणि शेवटी एक झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज विनीत बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटी एक बॉल हातात. थोडासा दूरच खेळला आणि त्याच्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. परंतु कॅमेरावर 70-70 स्पोर्ट्स काय तो बॉल टिपला जातो कॅमेराच्या लेन्स मध्ये. शेवटपर्यंत बॉल टिपला गेला आणि त्यानंतर पवनने हा झेल इथे संपन्न केला. फलंदाज विनीत माळे आउट होतोय. शून्याचा चष्मा घालून विनीत बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल सौरभ भोईर. 3 धावा फलकावर आल्या. 3 व्हाईट बॉल. 5 बॉल तर ऑलमोस्ट विकेट कीपरच्या हातात गेले, परंतु त्याच्यानंतरचा बॉल थेट गेला पवनच्या हातात. पवनने हा झेल टिपलाय. त्याच्यामुळे गोरसाहेब पहिल्या ओव्हर पासून फ्रंट सीटवर आहे. परंतु क्रिकेटचा अद्भुत खेळ या टीमकडे. दीपू माळी या टीमकडे अशरफ आहे. धावा करू शकतात. सौरभ देखील चांगली बॅटिंग करतो आणि आता बॅटिंग करावी लागेल कारण विनीत माळी लवकर आउट झालाय. मानकोली टीमचा विचार केला तर मयूर वाघमारे पुढचा बॉल घेऊन. बाउन्सर टाकलाय मयूरने. विकेट कीपरने सोडलाय. बॉल मागे जाईल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल +1. अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 5.
पहिले षटक सध्या सुरू आहे आणि हे सगळे ज्या धावा आलेल्या ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या. 3 वाईड होत्या, हा चौथा वाईड बॉल आणि त्याच्यानंतर एक अतिरिक्त धाव, अशा टोटल 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपातच आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. बॅटने धाव आलेली नाहीये, बॅटला बॉल लागलाय तर फलंदाज बाद झालाय. स्ट्रेटिश लॉंग ऑनला भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. पवन केने खेळतोय, मयुरी आहे आणि फरदीन काझी आहे या टीमकडे, त्यामुळे एक चांगलं पॅकेज. लेग स्टंपवरचा बॉल आहे, पंचांचा इशारा, आणखीन एक वाईट बॉल येईल. म्हणजे इथे ठरवलं मला असं वाटतं मयूरने की बॅटने धाव द्यायचीच नाहीये. ऑलमोस्ट सगळे वाईट बॉल आलेत. एक्स्ट्रा धावा या ओव्हरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 6. 6च्या 6 धावा या अतिरिक्त आलेल्या आहेत. अशरफ फलंदाजीसाठी सज्ज. स्टंटमॅन बॉलिवूडचा. ओ स्लोअर वन बॉल होता, पायावर लागला, अपील स्ट्रॉंग आणि पहिल्याच ओव्हर मध्ये दुसरा धक्का दिलाय. इथेही बॉल बॅटला लागलेला नाहीये, पायावर लागलाय. फलंदाज बाद. LBW. अशरफ आउट. पहिल्या विकेटचं पतन इथे पाहायला मिळतंय आणि त्याच्यानंतर ही दुसरी विकेट देखील गारद झाली आहे. पहिले विनीत माळी आउट झाला आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय फलंदाज आउट होतोय. अशरफ लाला, अशरफ खान, आणि त्याच्यामुळे बॅकफुटला चाललाय मकरन स्पोर्ट्स मानकोलीचा संघ. 2 धक्के या ओव्हर मध्ये दिलेले आहेत. मयूर वाघमारेने पहिल्याच ओव्हर मध्ये टीम प्रिन्स 11 गोरसई बी फ्रंट सीटवर आहे. खतरनाक कामगिरी. नवीन फलंदाज मैदानामध्ये वैभव माळी. धावा झाल्या 6. या ओव्हर मध्ये एकही धाव बॅटने आलेली नाहीये. सगळ्याच्या सगळ्या धावा या अवांतरच्या स्वरूपात आलेल्या आहेत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2 विकेट आल्यात. विनीत माळी आणि अशरफ खान. यॉर्करचा प्रयत्न होता, वाईड यॉर्कर, आणि इथे देखील बॉल विकेट कीपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातला धावा झालेल्या आतापर्यंत 6. 2 विकेट या ओव्हरच्या दरम्यान. विशेष म्हणजे बॅटने एकही धाव नाहीये. कटरचा वापर होता शेवटच्या क्षणाला. ऑन साइडला फ्लिक केला, डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव इथे मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये वैभवचा. ओव्हरची होती आता समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 7. फलंदाज बाद झाले 2 टीम मानकोलीचे. ठाणे जिल्ह्यासाठी एक मोठी स्पर्धा आपण घेऊन येतोय. संदीप नाईक प्रतिष्ठान वायू 11 नवी मुंबईच्या वतीने आयोजित ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग येणाऱ्या 29 ऑगस्ट पासून 3 सप्टेंबर पर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा रामलीला क्रीडांगण सासोळे नेरूळ नवी मुंबई इथे रंगणार आहे. 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 आणि मॅन ऑफ द सिरीज साठी दिली जाणार आहे बाईक. पाहायला विसरू नका. पहिलं पर्व ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. भावेश पवार आता गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरच्या दरम्यान. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला मारलाय, तो देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जस्ट लाईक अ ट्रेसर बुलेट. बॉल निघाला बॅट मधून जशी बंदुकीतून. आणि हा खेळाडू काही करू शकतो. याने डीडी स्पोर्ट्स बिनारच्या ग्राउंडवर 5 बॉल मध्ये 5 षटकार देखील मारलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत.
त्याच्यामुळे काही घडू शकतं. 30 धावा देखील त्याने चेस केलेल्या आहेत एकाच ओव्हरच्या दरम्यान आणि हा खेळाडू नक्कीच सगळ्यात मोठा खेळाडू आहे टीमच्या दरम्यान. आता पहिल्या बॉलवर तर सिक्सर मारलाय. भावेशच्या डोक्यात देखील काहीतरी सुरू असेल. एक तर आर्मर, एखादा रॉंग वन किंवा त्यातल्या त्यात त्याचा यॉर्कर, हे सगळे बॉल त्याच्या आर्मरीमध्ये आहेत. 3,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्यामध्ये आणि गोरसाईचा संघ जेव्हाही खेळतो त्यावेळेला भरपूर मोठा फॅन फॉलोअर त्यांचा आहे. आतापर्यंत 63,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली. म्हणजेच दररोज जर आपण पाहिलं तर 3 दिवसामध्ये हे रेकॉर्ड असे सातत्याने पुढे जात राहतील आणि ग्रामीण गटामध्ये चांगला रेकॉर्ड आहे व्ह्यूअरशिपचा. भावेश पवार पहिल्या बॉलवर सिक्सर आला. वैभव माळीच्या बॅटमधून टीमची धावसंख्या आतापर्यंत 13. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा होते. या ओव्हरमध्ये षटकाराने सुरुवात झाली आहे आणि अशीच बॅटिंग करावी लागेल मकरंद स्पोर्ट्स मानकोलीला आणि खास करून वैभव माळीला. भावेश तयार वैभवच्या अगेन्स्ट. ही खासियत आहे भावेशची. त्याच्या आर्मरीमध्ये भरपूर चांगले चांगले बॉल आहेत. कधी बाहेर जाणारे बॉल, कधी आर्म बॉलचा वापर, कधी यॉर्कर आणि कधी कधी तो त्याचा नॅचरल लेग ब्रेक जो थोडासा बाहेरून फिरवतो. परंतु सध्या तरी एक डॉट बॉल. हा त्याचा रॉंग वन जो बाहेर निघाला लेफ्टी बॅटरसाठी. आणि खासियत आहे या गोलंदाजाची, हा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स काउंट होतो प्रत्येक क्षेत्रामध्ये. मी मगाशी देखील म्हटलंय प्रमोद ज्यावेळेला गोलंदाजीसाठी याला पहिल्याच बॉलला त्याने विकेट घेतली होती आणि भावेशही तसाच आहे. आई बॉल बरोबर टप्प्यावर इथे टाकलाय. पायाचा वेध घेतलाय का पाहावं लागेल. तोपर्यंत गलीमधून बॉल निघाला. दुसरा धावेचा प्रयत्न, कॅप्टनने बॉल अडवला. रनआउट चान्स होता आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. तिसरी मिळेल. लेग बायचा इशारा. 3 धावा अवंतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 16 धावा 16. आता मात्र कडक प्रहार केलाय भावेशच्या विरुद्ध. बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी ऑन साइडला सिक्सर. आता यॉर्कर, हा त्याचा बेस्ट बॉल आहे. स्टॉक बॉल आहे. आक्रमण झालं की हा बॉल नक्कीच येतो त्याच्याकडून आणि इथे मात्र एकदा मिळते सौरभच्या माध्यमातून. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 23 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ आता इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात मकरंद स्पोर्ट्स मानकोलीच्या खात्यामध्ये. 2 फलंदाज बाद, 23 धावा. सोडणार नाही. समोर जी साईड स्क्रीन लावलेली आहे मागे आणि जिथे आपला भारताचा तिरंगा आहे त्याच्या आजूबाजूला ज्या काही ऍक्टिव्हा लावलेल्या आहेत आणि एक रोडवर देखील ऍक्टिव्ह आहेत, तिचे जे आरसे आहेत ना ते थोडेसे फिरवून घ्या. विनंती आहे तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना, जेवढ्या गाड्या आहेत ना त्याचे आरसे थोडेसे फिरवून घ्या, कारण त्याची जी किरण आहेत ती डायरेक्ट खेळाडूंच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर येत आहेत. समोरच्या ज्या बाईक लागलेल्या आहेत, ऍक्टिव्हा लागलेल्या आहेत, त्याचे आरसे सगळ्यांनी फिरवून घ्या प्लीज. ओव्हर नंबर 3 मध्ये मयूर वाघमारे. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली आणि पहिल्याच बॉलवर विकेट देखील इथे मिळवली आहे. फलंदाज सौरव बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाजीसाठी
मानकोलीचा बक्कासूर फलंदाजीसाठी दाखल होतोय. दीपेश माळी, दीपू माळी, दबंग दीपू, लाईन ऑफ मानकोली असे अनेक नाव त्याला देण्यात आलेत क्रिकेटच्या दुनियेने. आणि तो आता सध्या फलंदाजीसाठी मात्र सौरभचा खेळ ते संपलाय. मयूर वाघमारेच्या अगेन्स्ट आता दीपू माळीला खेळ करावा लागेल. धावा करावे लागतील. 2 ओव्हरमध्ये 23 धावा झाल्या, 23. वैभव माळीच्या बरोबरीने एक चांगली भागीदारी रचणं गरजेचं आहे आणि भागीदारी जर आली तर धावा होतील. कारण मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 100+ रन केले, सामना जिंकला. जय जलेश्वर वाडेकर प्रणय एंटरप्राइजेसने नेहा स्पोर्ट्स टेंबिवलीला त्यांनी हरवलंय. एक संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय. याच्या अगोदर बावाळे संघ या स्पर्धेच्या बाहेर गेलाय, बावाळे बी. या मॅच मधून एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल, मग होईल ड्रॉ. बॅटची कडा, आणखीन एक विकेट इथे मिळेल. दीपू देखील शून्यावर आउट. गोल्डन डकचा शिकार मयूर वाघमारे ऑन हॅट्रिक. आणि त्यांना विनंती आपण या. नितीन, आपलं सहर्ष स्वागत. आपले मित्र आहेत नितीन मागे, सापेगाव, लाहोटी कॉम्प्लेक्स मध्ये कपड्यांचं भव्य दिव्य दालन त्यांचं आहे आणि युवा उद्योजक आहे नितीन मागे. आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. विकेट आल्यात बॅक टू बॅक 2 आणि 2 विकेट आल्यानंतर ऑन हॅट्रिक आता मयूर वाघमारे आणि समोर असेल कौशल फलंदाजीसाठी. हॅट्रिक बॉल आहे, हॅट्रिक बॉल, बाउन्सर आणि बॅटला लागून गेलाय. हॅट्रिक आली आहे. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक कंप्लीट आणि त्याचबरोबर फायपर देखील कंप्लीट झालेला आहे. मयूर वाघमारेने पंजा उघडलाय या मॅच मध्ये. विकेट घेतली. ऑफ ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये बाउन्सरचा प्रयत्न आणि 5च्या 5 विकेट इथे आता दाखवल्या जातील 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हॅट्रिक तर घेतली आहे. मागच्या 3 बॉलवर 3 विकेट घेण्यात आल्या होत्या गोलंदाजीमध्ये मयूर वाघमारेकडून, परंतु इथे काय शिकार केलेत. आडनाव वाघमारे परंतु खेळाडूंचे शिकार करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. विकेट्सवर विकेट त्याने घेतले आणि 5 विकेट या अशा प्रकारे दाखवण्यात येत आहेत. पहिली विकेट यानंतर ही दुसरी विकेट. अशरफला आउट केलं होतं LBW आणि या ओव्हर मध्ये सलग 3 बॉलवर 3 विकेट घेण्यात आल्या. सौरभची विकेट होती विकेट किपरच्या हातात. येऊया त्याच्यावर पुढचा बॉल, हुक शॉट, चौथी विकेट येऊ शकते या ओव्हरची. ओ कॅच ड्रॉप. मेघराज ने हा झेल सोडलाय. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 25. यज्ञेश आला नवीन फलंदाज, 2 धावा त्याला मिळतील. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 25. 5 विकेट, फायपर कंप्लीट केलाय. गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमीच बॅटर वर्चस्व गाजवतात आणि जास्तीत जास्त फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेत असतात, परंतु मयूरने 5 विकेट घेतल्यात. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, कदाचित पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल एक्स्टर्नल मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 26 रन, 26 धावा फलकावर लागल्यात. खतरनाक गोलंदाजी. या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि हॅट्रिक देखील कंप्लीट केली आहे.
बॉल हवेत आहे, कव्हर्सला कोणी नाहीये, एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि आता रनआउट चान्स होता. थ्रो खराब आहे आणि इथे हुलकावणी दिली आहे. पाहूया धावा किती मिळत आहे. तिसरी कंप्लीट आणि आता कदाचित इथे वैभव माळी आउट होईल. पाहूया अंपायरचा डिसिजन काय येतोय. वैभव माळी बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठी विकेट इथे गमावली आहे. 3 धावा आलेल्या आहेत आणि वैभव माळी आउट. ओ थ्रो मध्ये ही धाव कंप्लीट झाली. मेघराजने बॅकअप दिलं, त्याला आणखीन एक बॅकअप मिळालं आणि शेवटी रिषभने हा थ्रो केला. रिषभ पवारने आणि त्यानंतर कॅप्टनने ते रनआउट केलंय. फ्रेम मध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू एकमेकांना क्रॉस झालेले नाहीयेत, त्यामुळे वैभव नवीन फलंदाज ऋतिक माळी. आता फलंदाजीसाठी टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 29-29. चौथं षटक सुरू असताना आणि ज्या पद्धतीने फलंदाज बाद झालेत, आत्महत्याच केली ऑलमोस्ट सगळ्या फलंदाजांनी. पहिले विनीत माळी समोर लॉंग ऑफला, त्यानंतर अशरफ LBW, त्यानंतर सौरभ आउट झाला झेलचीच्या स्वरूपात. वैभव माळी आता रनआउट झालाय. त्यानंतर आपण पाहिलं दीपेश शून्यावर आउट झाला विकेट किपरच्या हातात. कौशल शून्यावर आउट झाला विकेट किपरच्या हातात. या मॅच मध्ये हॅट्रिक देखील आली आहे. 5 पर कंप्लीट केलाय. पंजा उघडला गोलंदाजीमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट घेण्यात आल्यात मयूर वाघमारेकडून. 6वी विकेट येते का. आणि विशेष म्हणजे हॅट्रिक बॉलवर त्याने शॉर्ट बॉल टाकला, ऑफ कटर आतमध्ये येणारा, आणि कौशल पाटीलच्या बॅटला चाटून बॉल केला विकेट किपरच्या हातात. हॅट्रिक कंप्लीट झाली. चांगली गोलंदाजी. देवद एक्सप्रेस पनवेल तालुक्यातील देवद गावचा खेळाडू. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. ओव्हरची आता होईल समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मानकोली टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत फक्त 29. दोन षटकामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या आणि 5 विकेट इथे गमावलेले आहेत. बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल केलाय. प्रयत्न इथे सुरू आहेत. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. ओव्हर नंबर 5 ला आता सुरुवात झाली. 5व्या ओव्हर मध्ये भावेश गोलंदाजीसाठी आलाय. 6 विकेट गमावले. धावा झाल्यात फक्त 30 मानकोली टीमच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल भावेशचा राऊंड विकेट. आई बॉल जागेवरून फिरवण्याचा प्रयत्न. ऋतिक माळीचा आणखीन एक डॉट बॉल. आता या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सलग डॉट बॉल यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे प्रेशर मध्ये सध्या तरी संघ पाहायला मिळेल. बॅटिंग करणारा याही बॉलवर विकेट किपरच्या हातात बॉल चाललाय. आणखीन एक डॉट बॉल आणि भावेशच्या विरुद्ध असा खेळ राहिला तर भावेश तुम्हाला लगातार डॉट बॉल खेळवेल. बॉल पर्यंत जावं लागेल कारण बॉल भावेश फिरवतो देखील, आर्मर देखील टाकतो, यॉर्कर देखील त्याच्याकडे आहे. सगळे बॉल त्याच्याकडे आहेत. 3 बॉल मध्ये फक्त 1 रन. इथे बॉल एक्सप्रेस होता. स्नॉटर म्हणून टायमिंग फसलं. कव्हर्सला बॉल जातोय. तिथे देखील एक धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 31. 4 बॉलचा खेळ संपलाय. या मॅच नंतर तिन्ही टीमच्या कॅप्टननी स्टेजवर उपस्थित राहायचं. ड्रॉ केला जाईल आणि जो संघ चिठ्ठीद्वारे पुढच्या फेरीत जाईल आणि 2 संघांच्या दरम्यान मॅच खेळवली जाईल. हा बॉल परत टाकावा लागेल असं दिसतंय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 32. 5वं षटक सुरू असताना यज्ञेश
सध्या स्ट्रायकर एंडला. इथे डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. धावा झाल्यात 32-32. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर मकरंद स्पोर्ट्स मानकोल या टीमच्या खात्यामध्ये धावा आहेत 6 फलंदाज बाद, फक्त 32 धावा. उद्या आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण सगळेजण साजरे करणार आहोत आणि त्यातल्या त्यात उद्या 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील इंडिपेंडन्स डे लॉन्च होणार आहे. आपल्या जवळच्या 70-70 स्पोर्ट्समध्ये तुम्हाला आकर्षक ट्राय कलर टी शर्ट्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नक्की आपल्या जवळच्या 70-70 स्पोर्ट्सच्या शॉपला भेट द्या आणि तुमच्या टी शर्ट्स नक्की घ्या. त्याचबरोबर मीरा भाईंदर मध्ये देखील मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलेलं आहे रॉयल वॉरियर्सच्या माध्यमातून. वायुलेन बोनकोडे क्रिकेट गेम फर्स्ट मॅच भांडूप स्ट्रायकर दुसऱ्या मॅच मध्ये खेळणार आहेत. सिल्वर स्टार तिसऱ्या मॅच मध्ये खेळणार आहेत. या ओव्हरची सुरुवात वाईड बॉलने झाली. टीमची धावसंख्या 33-33. पवन केने आलाय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 6 मध्ये. पवन केने आई बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. अनदर वाईट. लगातार दुसरा वाईट बॉल. मिस्टर जेपी यांचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 34-34. षटक क्रमांक 6 सध्या प्रगतीपथावर असताना यावेळेला बॅकफुटला जात असताना पंच केलाय. कडक पंच आहे. बॉल हवेत आहे आणि झेल इथे पकडला गेलाय. मयूर वाघमारेच्या माध्यमातून फलंदाज बाद. सो मयूर वाघमारे तिथे डीप मध्ये होता आणि परत एक वेळा टेलिकास्ट बॉल कसा कसा फिरत चाललाय कॅमेराच्या लेन्स मध्ये या सगळ्या गोष्टी टिपल्या जातात आणि त्यानंतर कॅच बघा मयूरच्या माध्यमातून. अक्षरशः समोर झेपावत असताना 2 फिल्डर होते परंतु स्वतःला सावरलं आणि एक चांगला कॅच. कपिल केनेने देखील टाळ्या वाजवल्यात मयूरसाठी. फलंदाज बाद होतोय. 7वी विकेट गमावली आहे. 34-7. नवीन बॅटर रोहित. हॅलो रोहित आलाय नवीन फलंदाज आणि त्याच्या विरुद्ध हा डॉट बॉल. पवनच्या माध्यमातून 7 विकेट गमावलेत. पायातला बॉल होता. लेग स्टंपच्या हलकासा बाहेर. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावर. 35 धावा. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. प्रयत्न सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला रिषभ पवारला हुलकावणी देत बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 39. एकोणचाळीस धावा फलकावर लागल्यात. असेच मोठे फटके मारावे लागतील रोहितला. जसं नाव आहे तशी हिट बॅटिंग करावी लागेल. प्रेशर मध्ये आहे संघ. कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्यालायक तुम्हाला धावा बनवावे लागतील. लेग ब्रेक जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या अवांतरच्या स्वरूपात 40-40. आई परत टाकावं लागेल. 41 धावा फलकावर आहेत आणि या ओव्हर मध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली आहे पवनने. भरपूर एक्स्ट्रा रन इथे खर्च केलेले आहेत. 5 तर वाईट बॉल टाकलेत आणि 3च बॉल टाकलेले आहेत लीगल. ऑलमोस्ट 8 धावा. 8 बॉलचं षटक आतापर्यंत झालंय. त्याच्यामध्ये 5 वाईट बॉल 3 लीगल डिलिव्हरीज. अतिरिक्त धावा आल्यात. ही लाईन चांगली आहे. राऊंड विकेट अँगल करत डॉट. धावा स्थिर आहेत 41. 41.
हाय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. आता कमबॅक केले पवनने. राऊंड विकेटने त्या अँगलने मागचे 2 बॉल डॉट टाकलेत. वाईट बॉलचा निर्णय. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि अखेर इथे ओव्हरची आता समाप्ती होते. धावा झाल्यात 42. ओव्हर नंबर 6चा खेळ संपलाय. 5 ओव्हर झालेले आहेत. तो 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 42. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे या 2 ओव्हरमध्ये जर 30 धावा जर तुम्ही केल्या तर 70च्या आसपास टार्गेट होऊ शकतं आणि मग येईल मजा या मॅच मध्ये. तो प्रयत्न करायला पाहिजे परंतु विकेट तुमच्याकडे कमी आहेत. 7 विकेट गमावलेल्या आहेत. 3च विकेट आता तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि गोलंदाजीसाठी आलाय कपिल. या टीमचा मलिंगा. सतरा धावा आतापर्यंत एक्स्ट्रा आल्यात या डावामध्ये. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर कपिल 6व्या ओव्हरमध्ये. गोलंदाजीसाठी पहिला बॉल थेट विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल जे पाहायला मिळतोय यज्ञेशच्या अगेन्स्ट. 2-3 मोठे षटकार मारावे लागणार आहेत. यावेळेला विकेट कीपरने लाईन मिस केली. बॉल मागे चाललाय थर्ड मध्ये. डीप थर्डला फिल्डर आहे. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 43. 43 धावा. दोन बॉल टाकून झालेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावातला. पुढचा बॉल घेऊन कपिल केने. हाय चेंडू विकेट कीपरच्या हातात चाललाय. आणखीन एक डॉट कपिलच्या माध्यमातून. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पाहूया या स्पर्धेमध्ये हॅट्रिक पाहिली. या स्पर्धेमध्ये फायपर पाहिला. या स्पर्धेमध्ये मागच्याच मॅच मध्ये अर्धशतक पाहिले. या स्पर्धेमध्ये आपण 100 धावा देखील पाहिलेल्या आहेत. आणि आता मेडन ओव्हर येईल का? बॉल मागे चाललाय. पाहूया पंचांचा इशारा या बॉलवर. व्हाईट बॉल +1. त्यामुळे मेडन ओव्हर तर आता येणार नाही. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45-45. 45 धावा फलकावर लागल्यात. यज्ञेश ही चांगली विकेट किपिंग. आणखीन एक डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल आता शिल्लक. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा. 5 डॉट बॉल 1 व्हाईट बॉल आला या ओव्हरच्या दरम्यान. व्हाईट प्लस. शेवटच्या बॉलवर बॅटर रनआउट. यज्ञेश. आणि आता फलंदाजीसाठी टीमचा कॅप्टन आणि त्यांनी सांगितले जात आता कंबम 6 मारणार. कारण डगआउट मध्ये तो सांगतच होता याला रनआउट व्हायला सांग, मी कंबम 6 मारणार. आता पाहूया तशी बॅटिंग होते का. आणि ज्यावेळेला तो टॉस करण्यासाठी आला होता त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं डिसिजन पेंडिंग. आणि आम्हाला वाटत होतं की यांनी फिल्डिंग घेतली. तोच बॅटिंग साठी गेलाय जतीन. पहिला बॉल या ओव्हरचा विकेट कीपरच्या हातात. आणि लवकर स्ट्राईक द्यायला पाहिजे जतीनला कारण त्याने सांगितलं एक 6 तर मारणारच.
हार्ड लक जतीन, बेटर लक नेक्स्ट टाइम. कुशल आला आता शेवटचा फलंदाज फलंदाजीसाठी. कुशाल आला आता फलंदाजीसाठी. 9 विकेट आउट. आल्या कुशालच्या बॅट मधून चांगला हुक शॉट आणि बॉल चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 50 धावा कंप्लीट. अर्धशतक पूर्ण झालंय मानकोली टीमचं. मकरन स्पोर्ट्स मानकोली या टीमच्या खात्यामध्ये अर्धशतक आता फलकावर लागलंय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 9 विकेट गमावलेत. 50 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये सूरज. स्लोअर वन बॉल होता. कटरचा वापर केला. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. शेवटचा बॉल पायावर आदळला आणि तोपर्यंत हा डाव देखील समाप्त आता इथे होईल. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 51चं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आले. प्रिन्स 11 गोरसे बी या टीमच्या समोर 51 टू विन. आणि या 51 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कसा होतोय हे ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याबरोबर जोडले जातील समीर ठाकरे. आणि तोपर्यंत बॅटिंग कार्डवर जर पाहिलं तर निराशा आहे. विनीत माळी 0वर आउट. अशरफ 0वर आउट. 7 रन केले सौरभने. वैभव रनआउट झाला. 7 रन त्याने केले. दीपू माळी 0वर आउट. कौशल 0वर आउट. हॅट्रिक मध्ये हे जे फलंदाज बाद झाले त्यांचे योगदान 0च आहे. यत्नेशने 6 धावा केल्या. ऋतिक माळीची 1. रोनितने 5 केल्या आणि कौशलने 1 चौकार मारलाय. 50 धावा झाल्यात. 51चं टार्गेट आहे. बॉलिंगवर जर तुम्ही नजर टाकली तर त्याच्यामध्ये मयूर वाघमारेचं नाव चर्चेमध्ये राहील. 2 ओव्हर 13 धावा पंजा उघडला. त्याने 5 कंप्लीट केला. भावेश पवार 2 षटक 16 धावा. त्यानंतर पवन केने 1 षटक 10 धावा 1 विकेट. कपिल 1 षटक 2 धावा आणि सूरज केने 1 षटक 5 धावा 1 विकेट होता बॉलिंग कार्ड. आणि त्याच्यानंतर आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग ऐकूया समीर ठाकरे सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो 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 चेक. चेक. धन्यवाद कुणाल दाते सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण करूया युवा मोर्चा चषक इताडे 2026. आदरणीय जगनशेठ पाटील इताडीचे विद्यमान सरपंच तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आणि त्यांच्या सौजन्याने त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा. स्पर्धेतील आज दिवस क्रमांक 1 आणि सामना क्रमांक 3 जेथे ग्रामीणच्या संघांना संधी देण्यात आली आणि ग्रामीणच्या संघांसोबत 2-2 ऑल इंडिया आयकॉनचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळाले. गोरसे ब आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही मानकोली संघ पाहतायत. प्रिन्स 11 या नावानं गोरसे ब संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि एका बाजूला तुम्ही बघतायत मानकोली संघ जो मकरंद स्पोर्ट्स मुठवल चे पुरस्कार आताच मकरंद यांचे मोठे बंधू उत्तम शेठ पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. 70 स्पोर्ट्स या वाहिनीवरून देखील मोठ्या प्रमाणात व्ह्यूअर्स आपल्यासोबत जोडले गेलेत आणि क्रीडांगणावर देखील मैदानाच्या चौफेर बाजूने आता हे प्रेक्षक वर्ग तुम्हाला या सामन्याचा आणि या सोहळ्याचा आनंद घेताना बघायला मिळतात. बॅटिंग कार्डमध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळाली कारण मानकोलीकर ज्या फलंदाजीसाठी ओळखले जातात खास करून विनीत माळी असेल या वर्षाच्या पावसाळी क्रिकेटचा हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्मात असलेला खेळाडू आणि सोबतच दबंग दीपू जो पावसाळी क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चेमध्ये असणारा खेळाडू तो देखील फ्लॉप राहिला. वैभव माळीला देखील जास्त रन्स बनवता आल्या नाहीत आणि अशरफ खान जो टीमचा आयकॉन खेळाडू त्यांना देखील एकही धाव आपल्या संघासाठी जोडली नाही. आणि हेच कारण आपण पाहतोय की फक्त 50 धावा 7 ओव्हरमध्ये बनवण्यात आल्या आणि 51 धावांचं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलं. परंतु काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोरसे ब संघाकडून खेळत असताना पनवेल तालुक्यातील देवतगावचा सितारा मयूर वाघमारे ज्याने पंजा खोलला आणि 5 कंप्लीट करत असताना या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरलाय. 5 विकेट हॉल
प्राप्त करणारा आणि 50 धावा 51 धावांचं लक्ष्य असेल आणि ह्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता फरदीन काझीच्या सोबतीने तुम्ही पाहता सूरज केने मैदानामध्ये दाखल झालेत. टार्गेट तेवढं मोठं नाहीये परंतु खेळ क्रिकेटचा आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी मयूरने केली, ज्याप्रमाणे गोलंदाजी भावेश पवारने केली, कपिलने केली, पवनने केली, सूरजने केली, त्याच पद्धतीने आता गोलंदाजी या ठिकाणी मानकोलीच्या गोलंदाजांना करावी लागणार आहे. इकबा कुठे या मॅच मध्ये पलटवार होईल आणि आता आयकॉन खेळाडू कौशल पाटील त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवलाय पहिल्या षटकासाठी. यानंतर ड्रॉ केला जाईल. लक्षात ठेवा पहिला सामना जिंकलेला संघ अर्थातच रांदोले आणि त्याच्यानंतर टीम वाडेकर आणि चालू सामन्यातील विजेता या 3 संघांमध्ये ड्रॉ आपण टाकणार आहोत आणि जी चिठ्ठी निघेल ती थेट आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल. आज मान्यवर कक्षामध्ये देखील मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी या विभागातील अनेक दिग्गज क्रिकेटचे चाहते मैदानावरून देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना एकूण 18 संघांचा समावेश आणि आज एकूण आजच्या 6 संघांमध्ये 12 आयकॉन खेळाडू बघितले. उद्याच्या 6 संघांमध्ये 12 आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील. नांदकरच्या क्रीडांगणावरती प्रथमतःच अशा प्रकारची स्पर्धा ही संकल्पना जानूस्फोट इताडेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने साई पाटील, श्रीकांत मगर आणि दैवत वेलेकर संपूर्ण जानूस्फोट इताडे ज्यांची मेहनत आज या स्पर्धेमध्ये रंग आणत असताना करूया आपण सामन्याला सुरुवात. 51 रनचे पहिला बॉल, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर फरदीन काझी ऑन हिज वे. व्हेरी फर्स्ट बॉल कौशल पाटील शिकार करून दिली आहे, शिकार मिळवली आहे आणि एक मोठा खेळाडू बाद. वन बॉल, आउटस्टँडिंग, एक्सलंट. टप्पा पडला आणि त्याच्यानंतर बॅटची आतली कडा प्लेड ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट प्राप्त करत असताना कौशल पाटील चर्चा आपण हीच करतोय. याच गोलंदाजीची गरज आहे जर 7 ओव्हर मध्ये 51 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. आयकॉन खेळाडू फरदीन काझी शून्यावरती बाद झाला. अशरफ खान देखील शून्यावरती बाद झाला होता. हे 2 मुंबईकर आज बॅटिंग मध्ये तेवढा चांगलं प्रदर्शन करू शकलेले नाहीयेत. परंतु कौशल्य काय गोलंदाजी अगदी सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळण घेणारा बॉल होता आणि त्याच्यावर विकेट प्राप्त केली. न्यू बॅटर मयूर वाघमारे आता मैदानामध्ये दाखल झालाय. 5 वर कंप्लीट करणारा खेळाडू पंजाजनं खोलल्या परंतु आता विथ बॅट आलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच करत आहेत. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, 1 बाउन्स वर ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आलाय कौशल पाटील. आणि कौशल पाटील मॅन फ्रॉम वलपाडा भिवंडी ग्रामीण मधील हा खेळाडू आहे. आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आली. पुन्हा यॉर्कर, यावेळेला देखील ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या लिडिंग एजला बॉल लागला आणि डीप मध्ये कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होतो. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. ऍज अ बॉलर म्हणून मयूरनं भरीव कामगिरी अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये केली आहे परंतु तो बॅटिंगही चांगली करू शकतो हे देखील त्यानं अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये सिद्ध करून दाखवलंय. कारण ज्या वेळेला मालिकावीराची कार त्यानं जिंकली त्यावेळेला विथ बॅट मोठ्या प्रमाणात रन्स त्यानं बनवल्या होत्या. सूरज केने 9 सेकंडला तुम्ही पाहतायत. त्यानं देखील अनेक वर्ष गोरसे संघाकडनं खेळत असताना ऍज अ ओपनर ही भूमिका बजावली आहे. परंतु दबाव कधी असतो ज्या वेळेला तुमचा साथीदार लवकर साथ सोडतो, लवकर आउट होतो आणि अशा कंडिशन्स मधून तुम्हाला स्टार्टिंगच्या ओव्हर्सला बॉलर्सला हवी नक्कीच दबावात टाकायचं असतं. त्यामुळे 9 सेकंडला तर सूरजच्या मनामध्ये देखील तेच सुरू आहे. आणि दरम्यान जगनशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र पैलवान सुजल पाटील यांचं देखील आगमन झाले आणि आज दरम्यान आणखी एक विकेट मिळेल का? दुसराही आयकॉन बाद होणार का? होय, त्या ठिकाणी कौशल पाटीलने ती किमिया केली आहे. विकेट्स वरती विकेट प्राप्त करत असताना मयूर वाघमारे देखील आता मैदानाच्या बाहेर. पहिल्याच षटकात दोन्ही आयकॉन गोरसे ब संघाचे डगआउटच्या आसऱ्याला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने मयूर वाघमारेंना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे लिडिंग एज लागली आहे, प्रॉपरली मिडलिंग झालेलं नाहीये आणि खेळाडू मात्र बाद होतोय.
जेल स्वरूपामध्ये बॉल अँड कॉट अँड बॉल. युवा मोर्चा चषकाचा थरार आणि या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारच्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. आणि नुकतंच सुजलजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. पैलवान सुजल पाटील अर्थात जगनशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र. या स्पर्धेमध्ये आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 बाईकसह ही स्पर्धा आणि नेहमीच चर्चेमध्ये राहिलेलं नाव आहे या विभागाचे भाग्य विधाते. आणि खरं तर ज्या नावानं तुम्ही इताडे संघ पाहता ना, जानू स्पोर्ट इताडे, आणि जानू यांचं तर खरं तर आपण नाव घेतो, संघ ज्या नावानं खेळतो ते देखील फार महान पैलवान होऊन गेले. आणि त्यांच्या नावानं इताडे संघ अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा खेळतो, अनेक मोठमोठ्या स्पर्धांचं आयोजन करतं. कौशल पाटील पुन्हा एकदा सॉफ्ट हँड डिफेन्स केलाय, फक्त चेंडूला येऊ दिलं आणि स्ट्रोकला चेक केला असे म्हणू शकतो. कारण दबाव असतो ना की ज्या वेळेला टॉप ऑर्डरचे खेळाडू लवकर बाद होतात त्यावेळेला येणाऱ्या बॅटरला कुठेतरी डाव सांभाळणं आणि डावाला पुढे नेणं, मोमेंटम देणं गरजेचं असतं. आणि इथे मेघराजनं ते केलं. स्ट्राईक रोटेट करत असताना सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या धाव फलकावरती 4 आहे. सूरज खेने आलाय स्ट्रायकिंग गेनला. यावेळेला कट करायचं होतं, इथेही चांगला बाउन्स मिळालाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दीपूला आज बॅटिंग मध्ये काहीच मोठं योगदान देता आलं नाही, परंतु आता इथून संघाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने करावं लागेल, संघाला लीड करावं लागेल. कमी स्कोरवर देखील आपण फाईट बॅक करू शकतो, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना कोणती धावसंख्या मोठी नाही आणि कोणतीच धावसंख्या छोटी नाही. आपण अनेक अशी उदाहरणं बघितलेत. यावेळेला फुला हलक्या हातानं फक्त टर्न केल्या बॉलला. अगदी शरीरावर येणारा बॉल होता. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 6 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ ते संपला आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा. कौशल पाटील एक सक्सेसफुल षटक येते आता असताना 2 विकेट्स देखील प्राप्त केले. दोन्ही आयकॉन गोरसे ब संघाचे डगआउट मध्ये पाठवले आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. फाईट बॅक करण्याची वृत्ती येथूनच तर जागी होते ज्या वेळेला तुमचा स्ट्रायकर बॉलर तुम्हाला अशा पद्धतीने सुरुवात करून देतो. नितीन मागे देखील एन्जॉय करतात ही स्पर्धा. फार मोठे चाहते आहेत क्रिकेटचे आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामधील देखील एक मोठं नाव. आपले हार्दिक स्वागत. दोन्ही कॅप्टन रांदोली आणि टीम वाडेकर, दोन्ही कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधायचा, कारण आपण ड्रॉ करणार आहोत. आणि चालू सामन्यातील विजेता संघ टीम रांदोली वाडेकर आणि चालू सामन्यातील विनर अशी नावं असतील त्या चिठ्ठ्यांवरती. आणि एक चिठ्ठी जी निघेल ती आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळ तो असेल क्वार्टर फायनलचा. विनीत माळी आलाय. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या दिशेने डाऊन द लेग स्टंप. अंपायर कॉल इट इज अ बॅट आणि आला वाईट. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. 7 धावा धाव फलकावरती. अतिरिक्त धावेने आता आपल्या षटकाला सुरुवात केली आहे विनीत माळीनं. ओहो, यावेळेला फोर्स केलाय. कमालीचं टायमिंग आहे. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती फोर्सिंग स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना मेघराजनं ठोकलाय हा सिक्सर.
पुन्हा फुल टॉस आहे, पुन्हा फुल टॉस आहे. आता मेघराज आणि सूरजने ठरवलंय की मैदानी फटके खेळायचे. तिथे दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाद होऊ शकतो परंतु थ्रो थोडासा वाईड आला आणि त्याच्यावरती मिळतात त्या 2 धावा. अगदी वेगानं 2 धावा तिथे पूर्ण केल्या. कदाचित ठरवलं असावं बॅटरने की सॉफ्ट हँडनं फक्त ड्राईव्ह करायचं आहे, मैदानी फटके आता खेळायचे आहेत, विकेट्स येत आहेत, त्याच्यामुळे आता विकेट वाचून कुठेतरी भागीदारी करायची आहे. कदाचित जर बॉलच्या मेरिटवर फटका खेळला असता ना मेघराज, तर मोठा फटका येऊ शकला असता. आता पुढे आलाय, इथे देखील अगदी बॉलच्या लेन पर्यंत पोहोचला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त मिळेल सिंगल आणि सिंगल स्कोर आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती 18 धावा, 2 षटक इथे संपलेत. 9च्या गतीनं धावा आता जोडल्या गेलेत. चला तर दोन्ही कॅप्टन आपण यायचंय, टीम राजोले आणि टीम वाडेकर, कारण आपण या ठिकाणी ड्रॉ टाकत आहोत आणि विनर म्हणजे दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या सोबत आहेत. हॅलो हॅलो चेक. चला विनर संघाला विनंती करतो की आपण त्वरितच या. प्रणय इंटरपाजे जय जलेश्वर वाडेकर आणि जय हरी राजनोली आणि या चालू सामन्यातील विन टीम अशा 3 चिठ्ठ्या आपल्याकडे आहेत. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल आणि यानंतर ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्या 2 संघादरम्यान पुढचा सामना असेल याची आपण नोंद घ्या. कौशल पाटीलला कंटिन्यू ठेवलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये काय सुरुवात त्याने मिळवून दिली आणि इथे काय घडलंय, अगदी कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर हलका सातमध्ये येणार होता आणि डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला. आयकॉन म्हणून आता बऱ्याचशा ग्रामीण खेळाडूंची निवड आपण प्रत्येकी संघामध्ये पाहतोय. वाडेकर संघ शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण संगणकाला किंवा आपला एखाद्या सहकार्याला पाठवला तरी चालेल. कौशल पाटील फुल टॉस, मोटरमॅनचा चांगला वापर केला आणि थेट बॉलला भिरकावून दिला मेघराजनं. मिड विकेटच्या वरनं सिक्सर. त्याच्या आर्म्स मध्ये 4 आर्म्स मध्ये पॉवर आहे, रिस्ट मध्ये ताकद आहे आणि ती त्यानं दाखवली आणि बॉटमहँडचा चांगला वापर करत असताना मेघराजनं चेंडूला मात्र भिरकावून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. आता इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, मागे स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, फॉलो केला बॅटरला आणि पुन्हा एकदा षटकारानंतर कौशल पाटीलचा पलटवार आलाय निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 24 रन्स. 2 बाईकसह रबर बॉलची स्पर्धा, फार रेअरली हे दृश्य पाहायला मिळतं. तो जगनशेठ पाटील साहेबांची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा यॉर्कर, बॅटच्या आतली कडा, इनसाइड एज, 1 मोर डॉट बॉल. कौशलला चांगली कामगिरी केली आहे. आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आली, त्याच्यावर असलेली ही जबाबदारी तो आता योग्य त्या पद्धतीने पार पाडत असताना आणि मोस्ट ऑफ द वेळेला मानकोली संघाचा आपण विचार केल्यानंतर ग्रामीणच्या खेळाडूंचा त्यांनी विचार केला आयकॉन मध्ये. ग्रामीण बिग बॅश मध्ये देखील योगेश भालेकर हा खेळाडू ऍज अ आयकॉन मानकोली संघामधून खेळला होता आणि आज कौशल पाटीलला आपण पाहतोय. आणखी एक चांगला बॉल आणि सध्याच्या घडीला जी जबाबदारी मिळाली आहे ना, त्या जबाबदारीवरती खरं उतरत असताना कौशल, कारण षटकार आलाय परंतु 4 निर्धाव मेघराज केनेच्या समोर हाताळलेत. 24 धावा आहेत. तिसऱ्या षटकाचा गेम मार्गस्थ असताना आणखी 20 ते 25 धावा आणखी एक्स्ट्रा असताना तर मजा आणखी आलीच ती मॅचला. ओ कटर, लेग कटर, परंतु आता तो अतिरिक्त बाहेर निघालाय. सुरुवातीला ऑफ कटर पाहायला मिळाले, बाउन्सर पाहायला मिळाला, यॉर्कर पाहायला मिळाले, सर्व मिश्रण सध्या कौशल पाटीलच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाले आणि शेवट लेग कटरी आला परंतु तो ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर टाकला आणि तिथून जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे मिळाली आहे एक अतिरिक्त धाव. 25 धावा. स्कोर कार्डवरती वेगवान टाकण्याचा प्रयत्न, बॉल वेगाने निघालाय आणि इथे काही एक्स्ट्रा रन्स मिळतील कारण लेगस्टम्पच्या बाहेर हा बॉल होता म्हणून तर एकदा पूर्ण केले आणि पंच सांगतायत की हा देखील वाईड आलाय आणि आता चेक करायचं आहे की विकेटच्या बाहेर तर पिच झाला नाही ना. सर ओव्हर स्टेपिंग चेक करायचंय. नो बॉल, पिचच्या बाहेरून बॉल आला होता आणि दॅट्स वाय हा नो बॉल करण्यात आलेला आहे. 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. फ्री हिट असेल आणि फ्री हिट वर सुपर हिट. सूरज केने क्लास बॅटर आहे
आणि त्याचा क्लास झळकल्या फटक्यामध्ये लॉंग ऑनच्या वरनं पाठवल्या बॉल सीमा पार, षटकार. टायमिंग अगदी ओव्हर पिच होता आणि थेट लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत असताना चेंडू आपण बघितला त्याच्यावरती आल्या 6 धावा आणि या षटकारानं टीमची टोटल आता जाऊन पोहोचली 33 आकड्यावरती. 3 ओव्हरचा केस संपला. 11च्या गतीने धावा जोडल्यात आणि आता समीकरण येणाऱ्या 24 बॉल मध्ये धावा करायच्या 18. सोपं समीकरण आता सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळतं ते मानकोलीच्या विरोधात टीम गुरसईसाठी सुरुवातीला गोलंदाजीमध्येच कमाल केली आणि आता ड्रॉ देखील या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद समीर. चला आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. एका चिठ्ठीवरती नाव आहे जय जलेश्वर वाडेकर, दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आहे जय हरी रांदोल आणि एका चिठ्ठीवरती विनर असं नाव आहे. एक चिठ्ठी उचल झाली तो आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल याची आपण नोंद घ्यायची आहे. मी तारिकबाई त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. आणि हा संघ मात्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळणार आहे याची देखील आपण नोंद घ्या. तो संघ आहे पडराई एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर. म्हणजे यानंतर विनर संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल जय हरी रांदोली संघाच्या विरोधात. Deepu Bali down the ball. Had him make no mistake. Excellent taken. Wicket gone. त्यांना बॉल विकेट किपर दीपून चांगल्या पद्धतीने झेल पकडला आणि खेळाडू तिसरा बाद होत असताना तुम्ही पाहतात फरदीन शून्यावर बाद झाला. त्यानंतर सूरज केनेने बनवल्या 9 धावा. मयूर वाघमारे त्याच्या बॅटमधून फक्त 2 रन्स आणि एका बाजूला आता मेघराज केने खेळतोय त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि सध्या टीमची टोटल 34 आकड्यावरती आहे. 17 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील तर अजूनही 22 रेस्ट रनर बॉल इक्वेशन. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं समीकरण असतं तेव्हा तेव्हा फलंदाज विदाउट प्रेशर खेळत असतात आणि दबाव असतो तो गोलंदाजांवरती. परंतु वैभव माळीनं आता या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. अगदी पूल करण्याचा प्रयत्न होता आणि जरूर बॅटची टॉपेज घेऊन बॉल किपरच्या हातामध्ये आल्या. भावेश पवार मैदानामध्ये आता आलाय आणि पहिलाच बॉल फ्लिक करत असताना ओव्हर दुसरी धाव देखील तिथे मिळेल. अगोदरच रन्स कमी आहेत. अगोदर आपण पाहतो की रन्स कमी असताना अशा प्रकारच्या रन्स खर्च करणं कुठेतरी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नव्हे तर कुऱ्हाडीवर पाय मारण्यासारखे आहे. म्हणजे अगोदरच कर्ज बाजार आणि त्यात उसने सेजारी आता नको व्हायला कारण रन्स ऑलरेडी बॅटर्सने कमी बनवल्या. वैभव माळी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आला. इथे देखील वेगवान फुल टॉस होता. ऑन राईटचा फटका मिड विकेटला बॉल येतोय आणि सरळ बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश पवारचा चौकार. ओहो यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल हवेत आहे. मिसॅमिंग आहे. स्क्वेअर लेग मधून फिल्डर आले होते. झेल घ्यायचा प्रयत्न देखील त्यानं केला. हाताडी विकेट लागलाय. तिला हे मान्य होतं विकेट येणाऱ्या बॉलवर परंतु ती मेघराजची. भावेशची विकेट धोक्यात होती. झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो कॅच ड्रॉप झाला परंतु तदनंतर डुरे हिट आणि त्याच्यावर आता मेघराज केने तिथे बाद झालाय. ही गोरसईची A1 जोडी आहे. महाराष्ट्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधील A1 जोडी आहे. भावेश पवार आणि पवन केने मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला खडेकडे लॉफ करण्याचा प्रयत्न होता. वैभवनं चांगला फेक दाखवला आणि हा बॉल निर्धाव आणि याचबरोबर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 41 आणि आता येणारे 18 बॉल 10ची गरज. सोपं समीकरण प्रिन्स 11 गोरसई ब संघासमोर.
आणि यानंतर लगेच चालू सामन्यातील विजेता संघ आणि जयहरी राजनोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच आकाश जांगेड आणि वीरू बाबरे हे दोन आयकॉन जे राजनोली टीम कडनं खेळताना तुम्ही पाहिलेत, त्यांना तुम्ही या पुढच्या लढतीमध्ये खेळताना पाहाल आणि सोबतच विनीत भगतचा तो फॉर्म पुन्हा एकदा त्या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. परंतु चालू सामन्यातून मानकोली की गोरसे त्या टीमच्या विरोधात खेळेल हे नक्कीच चित्र आता काही क्षणात तुम्हाला पाहायला मिळेल. विनीत माळी आल्या ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्या समोर A1 पवन. पहिलाच बॉल यावेळेला कंट्रोल पूलचा फटका पाहायला मिळतोय. ती स्वतःला कंट्रोल केला आणि त्याच्यावरती फक्त सिंगल आली आहे. 42 धावा आहेत, 42 रन्स. विनीत माळी भन्नाट फॉर्मात असलेला खेळाडू, यावेळेला मात्र बॉल वेगाने निघाला लॉंग स्टॉपला, नाही थांबदार, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गेलाय आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. म्हणजे धावा मिळतील 5 आणि 5 धावा. मोठ्या चेंडूंचं आता इथून रक्षण करत असताना ते पुढच्या डावमध्ये मिळणार तर नाहीत, बट फोट मार्जिन होतं. नेट रन रेटचा नक्कीच त्यांना फायदा झाला असता जर पॉइंट टेबलवर अशा प्रकारचा विजय मिळाला असता. हरकत नाही, मानकोलीकर पुढच्या वर्षीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. या वर्षी थोडासा खराब खेळ राहिला, परंतु या ठिकाणी गोरसेईबचा दबदबा या मॅच मध्ये पुन्हा एकदा कायम पाहायला मिळाला आणि हा सामना जिंकलाय प्रिन्स 11 जय बजरंग गोरसे बी न. म्हणजेच काय, पुढची लढत आता फिक्स झालेली आहे. प्रिन्स 11 जय बजरंग गोरसे बी आणि जय हरी राजनोली या दोन संघांदरम्यान या पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आता वळूया या मॅचच्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी दिला जाईल. मॅच समरीचा आपण विचार करता 51चं लक्ष दिलं होतं आणि ते सहजगत्या चेस करण्यात आलं आणि 50 वर थांबवत असताना ज्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली तो अर्थातच गोलंदाज मयूर वाघमारे या मॅचचा हिरो ठरलाय. या स्पर्धेतील पहिला पंजा ओपन करणारा, 5 कंप्लीट करणारा खेळाडू अर्थातच मयूर वाघमारे या मॅचचा हिरो. राकेश दिगाडकर जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर्ड आहेत त्यांना मी विनंती करणार की आपण आपले शुभासे मयूर वाघमारे यांना भारत मॅचचा पुरस्कार द्यायचा आणि त्यातच दोन्ही कॅप्टन आपण देखील यायचं. टीम गोरसे ब आणि टीम राजनोली या दोन संघांदरम्यान लढत तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु प्रथमतः आपण मयूरला सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. SSS ची कॅप आणि त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी. 5 विकेट प्राप्त करणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेमध्ये ठरला आणि नक्कीच हा सन्मान राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून त्यांचा केला जातो. मयूर, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि 5 गोलंदाजासाठी जसं की बॅटरसाठी एखादं शतक माइलस्टोन असतं, गोलंदाजासाठी 5 एक माइलस्टोन असतं. काय फिलिंग्स आहेत पंजा ओपन केल्यानंतर? नक्कीच पाहायला गेलं तर ग्रामीण संघातून ज्याला म्हणजे अप्रतिम खेळाडू असतात जे म्हणजे गोरसे बी, ॲक्च्युली ॲज अ आयकॉन म्हणून माझ्यावरती जास्त प्रेशर होता कारण की माझ्यापेक्षाही चांगले खेळणारे प्लेयर ग्रामीण संघात असून मला त्यांनी संधी दिली आणि मी प्रयत्न केला माझा बेस्ट देण्या